नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पहिल्याच पावसात स्मार्ट सिटी तुंबली, गाड्या रुतल्या, दुकानांमध्ये घुसले पाणी. बेळगावात आज पावसाने जोरदार हजेरी लावली, पण या पहिल्याच पावसाने बेळगाव स्मार्ट सिटी तुंबल्याने नागरिकांसह शहरात येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागला. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर पाणी भरले, तसेच खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने अनेक गाड्या रुतल्या. दुपारी 3 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने वाहनधारकांची तसेच कामगारांची तारांबळ उडाली. स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त ठिकठिकाणी रस्ते खोदले होते. या खोदलेल्या खड्ड्यात आणि साचलेल्या पाण्यात अनेक गाड्या रुतल्या. तसेच विविध रस्त्यावर पाणी साचलेले होते. खानापूर रोड, काँग्रेस रोड, फोर्ट रोड, अनगोळ, वडगावसह अनेक परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. उचगाव ग्रामदैवत मळेकर्णी यात्रेसाठीच्या निर्णयाचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी घेतलेल्या पशु हत्या बंदीच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. यात्रा काळात उचगाव ग्रामस्थांना कोणकोणत्या समस्यांना कसे तोंड द्यावे लागत होते हे भाविकांना कळावे, यासाठी यावर तयार केलेल्या विशेष फलकाचे अनावरण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. उचगाव येथे भरणाऱ्या मळेकर्णी देवीच्या यात्रा काळात अनेक अवैध प्रकारची कामे होत होती. आठवड्यातून 2 वेळा होणाऱ्या या यात्रेमुळे गावातील मुख्य चौकात तौबा गर्दी होत होती. परिणामी येथून जाणे येणे कठीण बनत चालले होते. केर कचरा जवळपासच्या शेतनाल्यात फेकण्यात येत होता. याचा परिणाम शेतकरी वर्गावर मोठ्या प्रमाणात होत होता. याला कुठेतरी आळा घालणे गरजेचे असल्याने ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने पशु हत्या बंदी व यात्रेवर निर्बंध घालण्यासाठीच सर्वजण पुढे सरसावले आहेत. बेळगाव शहरातील खंजर गल्ली असलेल्या भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण भंगार अड्डा आगीच्या भक्षस्थानी पडला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा करून आग आटोक्यात आणली. सकाळी 9च्या दरम्यान ही घटना घडली आहे. आग लागण्याचे नक्की कारण समजले नसून आतमधील साहित्य जळून खाक झाले आहे. प्लास्टिक पाईप्स व इतर प्लास्टिक सामानाचा समावेश असल्याने आगीने लगेचच पेट घेऊन मोठे नुकसान झाले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघात जगदीश शेट्टर यांचा झालेला विजय हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे झालेला आहे, अशी कबुली माजी आमदार महांतेश कवंटगीमठ यांनी दिली आहे. त्यांनी या संदर्भात पत्रकारांशी बोलताना माजी महापौर शिवाजी सुंटकर यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. मोदी यांच्या विजयासाठी तसेच राष्ट्रीय प्रवाहासोबत राहण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामीण व दक्षिण मतदारसंघात प्रचंड मताधिक्य मिळाले. त्यामधून जगदीश शेट्टर यांचा विजय सुकर झाला, अशी माहिती त्यांनी दिली. बेळगाव दक्षिण मध्ये आमदार अभय पाटील यांनी केलेल्या कार्यामुळे येथे 75,000चे मताधिक्य मिळाले आहे. त्याचबरोबर ग्रामीण मतदारसंघात देखील माजी महापौर शिवाजी सुंटकर यांच्यासह माजी आमदार संजय पाटील आणि सर्व भाजप कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे हा विजय साध्य झाल्याची माहिती त्यांनी दिली. सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार ज्या ठिकाणी होत असतो त्या ठिकाणचे छत संपूर्ण खराब झाले होते. अंतिम संस्कार करण्यास लोकांना अडचणी निर्माण होत असून छताचे काम लवकरात लवकर चालू करण्याचे आश्वासन बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी स्मशानभूमी समितीला दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आमदार राजू सेठ यांचे चिरंजीव अमन शेठ यांनी शुक्रवारी सदाशिवनगर स्मशानभूमीला महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. स्मशानभूमीमधील छताच्या कामाचे भूमिपूजन करून कामाला शुभारंभ केला. तसेच महानगरपालिका अधिकाऱ्यांना व कंत्राट दलाला हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे आदेश यावेळी त्यांनी दिले. कृषी खात्याने यंदाच्या 91,206 हेक्टर परिसरात खरीप पेरणीचे उद्दिष्ट बाळगले होते. त्याप्रमाणे तालुक्यात तृणधान्ये, कडधान्ये व तेल बियाण्यांच्या पेरणीसाठी बळीराजा सज्ज झाला आहे. गतवर्षी पावसाविना बळीराजालाही संकटाचा सामना करावा लागला होता. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक जडणघडणीवर झाला आहे. वातावरणातील बदल शेती पिकांना मारक ठरत असून वाढलेल्या किमती व न मिळणारा हमी भाव यातून मार्ग काढत कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला यंदाचा खरीप हंगाम ऑक्सिजन देणार का हे पाहावे लागणार आहे.
सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप व घटक पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे उद्या रविवारी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संध्याकाळी 7:15 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आली आहे. या सोहळ्याला तब्बल 7,000 लोकांना निमंत्रण देण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी उद्या सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. शुक्रवारी त्यांची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींसमोर सरकार स्थापनेचा दावा मांडल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांना रविवारी सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीला नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आले आहे. राज्यभर पोलिसांचा कडक पहारा राहणार आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. पावसाळ्याच्या प्रारंभीपूर्वीच खबरदारी म्हणून आपत्ती निवारण पथकांची रचना करण्यात यावी. तालुक्यात अतिवृष्टी झाल्यास कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी खबरदारी व त्यासाठी आवश्यक ते क्रम घ्यावेत, असे आवाहन तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी जगदीश कम्मार यांनी केले. येथील तालुका पंचायतीच्या सभाभवनामध्ये विविध योजनांच्या विकास आढावा सभेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, पावसाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य ती तयारी करून घ्यावी. नदीकाठावरील ग्रामपंचायतींनी अधिक दक्ष राहावे. आपल्या प्रत्येकाच्या जबाबदारीची जाणीव असावी. आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत इस्कॉन संघाच्या वतीने जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन खानापूर शहरात शुक्रवारी करण्यात आले होते. या यात्रेला खानापूर शहर व परिसरातील भक्तांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. खानापूर शहरातील बसवेश्वर सर्कल येथून रथयात्रेला सायंकाळी 4 वाजता सुरुवात झाली. शिवस्मारक मार्गे शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून सायंकाळी मलप्रभा नदीघाट जगन्नाथ मंदिर या ठिकाणी दाखल झाली. नंदगड, बिडी, हलशी, बेकवाड भागात शुक्रवारी तब्बल 1.5 तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. या एकाच आठवड्यात मंगळवार, गुरुवार व शुक्रवारी असे 3 दिवस पाऊस झाला. या पावसामुळे पेरणी केलेल्या भात पिकात पाणी थांबून राहिल्याने भात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी वर्ग शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी धडपड करत आहे. नंदगड गावातील कौलारू घरातून मोठ्या पावसामुळे अनेक ठिकाणी गळती निर्माण होऊन घरातून पाणी आले आहे. हे पाणी घराबाहेर काढण्यासाठी नागरिकांची तारांबळ होत आहे. विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी एकसंबा शहरातील विविध प्रभागात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. प्रामुख्याने शहरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते व भूमिगत विद्युत योजनेतील कामांची पाहणी करून ठेकेदारांना दर्जेदार कामे करण्याची सूचना दिली. जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन कामे करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. पावसाळ्यापूर्वी कॅन्टोन्मेंट विभागाने पथदीप दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी पथदीप बंद आहेत अथवा काही ठिकाणी दुरुस्तीचे काम अर्धवट आहे त्या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. चंदन थिएटर ते रेल्वे स्टेशन पर्यंतच्या रस्त्यानजीक असलेल्या पथदीपांची दुरुस्ती केली जात आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमधील अनेक पथदीप बंद असल्याची तक्रार मागील काही दिवसांमध्ये केली जात होती. यापूर्वीच्या सीईओनी पथदीप दुरुस्तीसाठी वेळेवर साहित्य उपलब्ध करून न दिल्याने अनेक पथदीप बंद होते. कौटुंबिक जबाबदाऱ्या व आर्थिक अडचणींमुळे रोजगार हमी योजनेतील कामगार आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी चांगला सकस आहार घेणे आवश्यक आहे, असे विचार तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राम रेड्डी पाटील यांनी व्यक्त केले. शिवापूर गावामध्ये तालुका पंचायत आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नरेगा योजनेतील कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अकुशल कामगारांसाठी राबवण्यात आलेल्या नरेगा योजनेत काम करणाऱ्या कामगारांची संख्या वाढली आहे.
या कामगारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जात आहे। ग्रामीण भागात अधिक सक्रियपणे ही योजना राबवली जात आहे। या योजनेतील कामगारांच्या आरोग्यासाठी थेट कामाच्या ठिकाणी आरोग्याची तपासणी केली जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। संध्याकाळी 7:15 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यावेळी मोदींसोबत एकूण 18 मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत। मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे। यात बेळगावचे विद्यमान खासदार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता आहे। कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री प्रल्हाद जोशी, बसवराज बोम्मई यांना महत्वाची मंत्रिपदे दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।